नमस्कार. आज आपण बनवणार आहोत एक पारंपरिक आणि चविष्ट कैरीचं लोणचं. उन्हाळा आला की कैरीची चव आठवते आणि लोणचं हे झालंच पाहिजे. तर आता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. कैऱ्या स्वच्छ अशा धुवून घेतल्या आहे. 2 ते 3 तास तरी पाण्यामध्ये अशा डिप करून ठेवायच्या आहेत आणि पाण्याने सुद्धा अशा नीट धुवून घ्यायच्या आहेत. आणि पाण्याने धुवून घेतल्यानंतर आपण अशी कापडाने कैरी जी आहे ती अशा प्रकारे पुसून घेणार आहेत आणि त्याचे त्याच्या साहाय्याने आपण अशी फोडी करून घेणार आहेत. अशा प्रकारे त्याच्या साहाय्याने त्याची आपण जसे हवे त्या पद्धतीने कैरीची खाप करून घेणार आहेत. कैरीची काप जी करायची आहे ती मीडियम साईजचीच करायची आहे, जास्त मोठीसुद्धा करायची नाही आहेत. मीडियम साईजनेच मी अशा प्रकारे खाप करून घेतले आहेत. आणि ह्या खाप्यामध्ये जे कोया असते ती काढून घ्यायची आहेत. आणि बघू शकता तुम्ही अशा प्रकारे मी ह्या खापा त्याच्या साहाय्याने तयार करून घेतले आहेत. आणि कैरीचं जे देठ आहे ते सुद्धा काढून घ्यायचं आहेत. मी व्हिडिओमध्ये दाखवलेले नाही आहेत, परंतु देठ जे आहे ते काढून घ्यायचे आहेत. देठामुळे लोणचं खराब होतं, म्हणून त्याचं जे देठ आहे ती आपण अशा प्रकारे काढून घ्यायचे आहेत आणि मगच कैरी फोडायची आहेत. तर माझ्याकडून तो व्हिडिओ स्किप झालेला आहे. आणि पुसल्यानंतर लगेच देठ काढून घ्यायचे. आता यानंतर संपूर्ण कैरी जी आहे ती फोडून झालेली आहे. 3 किलो कैरीचं लोणचं बनवणार आहे आणि अशी प्रत्येक खाप आपण अशा प्रकारे स्वच्छ करून घेणार आहेत. आणि आणि लोणचं सुकवूनसुद्धा घेणार आहेत. फॅनखाली छान असं हे कैरी जी आहे ती छान अशी सुकून घ्यायची आहेत. प्रत्येक खाप अशाच प्रकारे स्वच्छ करून घ्यायची आहेत. 3 तास आपण सुकवून घेतलेले आहेत. तसे खाप अशा प्रकारे टाकून सर्व मी कापडावर टाकून सुकवून घेतले आहेत. आणि आता एकीकडे आपण लोणच्याचा मसाला बनवण्यासाठी तयारी करणार आहेत. सुरुवातीला तेल अगोदर तापवणार आहे आणि तेल जे आहे ते मोहरीचं तेल आहे. मोहरीच्या तेलाने लोणचं छान तयार होतं आणि टिकतंसुद्धा जास्त काळ, म्हणून मी नेहमी मोहरीचंच तेल वापरते आणि चवसुद्धा छान येते. 1 लिटर मोहरीचं तेल मी गरम करून घेणार आहे. तेल असं छान असा तेलामधून धूर सुटेपर्यंत तेल गरम करून घ्यायचे. आणि तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही कुठलंही तेल वापरू शकता, पण मी नेहमी लोणच्याला मोहरीचंच तेल वापरते, म्हणून मी मोहरीच्याच तेलाचा यामध्ये वापर केला आहे. आणि चवसुद्धा छान लागते, म्हणून मी यामध्ये मोहरीच्या तेलाचा वापर केलेला आहे. अर्धा लिटरची ती बॉटल आणि हे अर्धा लिटर हे 3 किलोच्या कैरीसाठी भरपूर तेल होतं. तेल आपण छान असं गरम होऊन देणार आहेत. तेल गरम होईपर्यंत आपण ज्या खापा वाळवलेल्या आहेत, बघू शकता तुम्ही, ह्या ज्या खापा आहे ह्या 3 तास मी अशा प्रकारे सुकवलेल्या आहेत आणि ह्या पुन्हा अशा स्वच्छ अशा पुसून घेणार आहेत. एका कापडाच्या साहाय्याने अशा पुसून घ्यायच्या आहे. आणि जे आपण भांडं वापरणार आहेत ते ओलं भांडं वापरायचं नाही आहेत. कुठेही पाण्याचा अंश नसला पाहिजे असं सुके भांडंच आपण यासाठी वापरायचं आहे. जे भांडे वापरणार आहेत ते सर्व सुकेच भांडे वापरायचे आहेत. ओले भांडं नाही पाहिजे, तरच आपलं लोणचं छान असं टिकलं जातं. आणि आता एकीकडे तेल गरम झाले आणि तेल गरम झाल्यानंतर मी बंद केले आणि त्यानंतर त्यामध्ये हिंग घातलं आहे. आणि आता एकीकडे आपण मसालासुद्धा लगेचच दळून घेणार आहेत. त्यासाठी सुरुवातीला मी बडीशोप अशी बारीक पावडर करून घेतली बडीशोपची. त्यानंतर मिरे घेतली आहेत. 1 चमचाभर मिरे घेतले आहेत आणि लवंगसुद्धा यामध्ये घातले आहेत. संपूर्ण तशीसुद्धा लवंग आणि मिरे जरी घातले तरी चालतात, परंतु मी आता थोडीशी मिक्सरमध्ये ही दळून घेणार आहेत.
असे सर्व मसाले मी एका छान परातीमध्ये सर्व काढून घेतले आहेत. आता यानंतर यामध्ये मेथीची जी दाणे आहेत ती दळून घेणार आहेत. ती मेथीची सुद्धा पावडर करून घेतली. लोणचं टिकण्यासाठी मेथीचा उपयोग छान होतो, म्हणून अशा प्रकारे मेथीची पावडरसुद्धा मी करून घेतली. आणि लसूणसुद्धा खाण्यासाठी छान लागतो, म्हणून एवढा असा लसूण मी सोलून घेतला आहे आणि तोसुद्धा अशा प्रकारे टाकून घेतला आहे. आणि लोणच्यासोबत लसूणसुद्धा खूप छान लागतो, त्यामुळे यामध्ये सुद्धा आपण लसणाचा वापर करायचा आहे. यानंतर मोहरीची डाळ घातली आहे स्वच्छ निवडून, आणि मगच मोहरीची डाळीचा वापर मी यामध्ये केलेला आहे. त्यानंतर काश्मीरी लाल मिरची पावडर घेतली आहे. लोणच्याला कलर छान येण्यासाठी काश्मीरी लाल तिखटचा वापर आपण केला आहे. 1 वाटीभर मी लाल तिखटाचा वापर केला आहे. आणि हळदसुद्धा आपण यामध्ये वापरली आहे. अर्धी वाटी हळद मी यामध्ये घातलेली आहे. बघू शकता तुम्ही किती छान असे आपण हे मसाले काढून घेतले आहेत. आता यानंतर यामध्ये गुळाचा वापर केला आहे. तुम्हाला जसा गुळ हवा असेल त्या पद्धतीने तुम्ही गुळाचा वापर करू शकता. काहींना गुळ आवडत नाही तर नाही टाकला तरी चालेल, यापेक्षा कमी जरी टाकला तरी चालेल, पण गुळाने चव छान येते लोणच्याला. आणि तेल जे आहे ते थोडंसं गरम आहे, ते गरम तेलातच मी अशा प्रकारे मसाल्यांवर टाकून घेणार आहे. सुरुवातीला आपण लसूणवर अशा प्रकारे तेल टाकून घेतले, नंतर अशी मोहरीची डाळ आणि हे जे सर्व मसाले आहेत त्या सर्वांवरच अशा प्रकारे टाकून घेणार आहेत. आणि गूळ जो वापरायचा आहे तुम्ही तो कमी जास्त प्रमाण करून तुम्ही गूळ वापरू शकता. मी पावशेरपेक्षा कमी गूळ वापरलेला आहे. आणि हे सर्व जे मसाले आहेत ते अशा प्रकारे आपण मिक्स करून घेणार आहेत. आणि तुम्ही बघू शकता की किती छान असा मसाल्यांना कलरसुद्धा आलेला आहे. आणि मिठाचासुद्धा लगेच आपण वापर यामध्ये केलेला आहे. 1 वाटीभर मी मीठ यामध्ये टाकलं आहे आणि पुन्हा तेल यामध्ये टाकून घेणार आहेत. आणि तेल जे आहे ते थोडंसं गरम आहे तेव्हाच मी हे टाकून घेतलं आहे, म्हणजे जे मसाले आहेत ते कच्चे राहणार नाहीत, म्हणून आपण गरम तेलाचा यामध्ये वापर केलेला आहे. आणि आपण हे संपूर्ण तेल जे आहे ते वापरणारच आहेत. आता पुन्हा थोडासा मी मिठाचा वापर केला आहे. मला मीठ थोडं कमी वाटल्यामुळं मी यामध्ये मीठ वापरलेलं आहे. 250 ग्रॅम मी मिठाचा वापर केलेला आहे. आणि आपण यामध्ये रामबंधू मसाल्याचा सुद्धा वापर करणार आहे. रामबंधू लोणचे मसाल्याचा वापर करणार आहे, कारण हे मसाल्याने याला चव छान येते, म्हणून यामध्ये रामबंधू मसाला वापरला आहे. रामबंधू मसाल्यामध्ये सुद्धा मोहरीची डाळ असते आणि त्यामुळं हा मसालासुद्धा खूप जास्त होणार आहेत आणि खूप छान असा सुद्धा होणार आहेत. आपल्या सर्व कैरी जी आहे तिच्यासाठी हा भरपूर असा मसाला तयार झाला आहे. आणि मसाला टाकल्यानंतर सुद्धा मी त्यामध्ये तेल टाकलं आहे आणि तेल टाकून अशा प्रकारे मिक्स करून घेतले आणि छान असा कैरीचा मसाला तयार झाला आहे. आणि तुम्ही बघू शकता की किती छान असा हा मसाला तयार झाला आहे. आणि नक्की तुम्ही माझ्या प्रकारे लोणचं बनवून बघा. मी जे बनवलं आहे अशा पद्धतीने जर तुम्ही बनवलं तर नक्कीच तुम्हाला आवडेलसुद्धा. आणि सोपीसुद्धा रेसिपी आहे आणि झटपटसुद्धा बनवलं जातं, बनवायलासुद्धा जास्त वेळ लागत नाही. आणि तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही घरी असलेली आपली मोहरीसुद्धा मिक्सरमध्ये दळून त्यामध्ये वापरू शकता. मोहरीची डाळ तर घरीसुद्धा तयार करू शकता. अशा प्रकारे ह्या खापांवर आपण असा हा सर्व मसाला टाकून घेणार आहेत. आणि सर्व मसाला अशा प्रकारे टाकून घेतल्यानंतर हे सर्व जे मसाला आहे तो फोडींना लागण्यासाठी आपण हे सर्व असं हातानेच मिक्स करायचं आहे. हाताने मिक्स केल्यानंतरच खापांना
छान असा हा मसाला लागला जातो. आणि सर्व मसाला बघू शकता अशा प्रकारे आपण हाताने मिक्स करून घ्यायचा आहे आणि तो मसाला जो आहे तो सर्व असा खापांना लागला पाहिजे. आणि यामध्ये मिठाचं आणि गुळाचं सुद्धा पाणी होतं. 1 दिवस पूर्ण लागतो त्यासाठी आणि नंतरच मग त्याला पाणीसुद्धा सुटतं आणि रसरशीतसुद्धा आपलं लोणचं तयार होतं. आणि तुम्ही बघू शकता की अशा प्रकारे हे सर्व मसाला जो आहे तो थंड झाल्यानंतरच आपण खापांमध्ये टाकायचा आहे आणि सर्व खापांना अशा प्रकारे मसाला लागलेला आहे. आणि यामध्ये आपण अजून तेलसुद्धा टाकणार आहेत. थोडंसं तेलसुद्धा थंड झाल्यानंतरच आपण यामध्ये आता टाकणार आहेत. सर्व तेल यामध्ये टाकलं आणि जे राहिलेला हिंग होता तो खाली तळाला लागला होता तो सुद्धा मी यामध्ये अशा प्रकारे टाकून घेतला आहेत आणि खूप छान असं रसरशीत आता आपलं लोणचं दिसतंय. बघू शकता तुम्ही अशा प्रकारे हे लोणचं आज आपण तयार केलेलं आहे. आणि लोणचं तयार करण्यासाठी सर्व भांडे जे आहेत ती कोरडी भांड्यांचाच वापर करायचा आहे. कोरडी भांडे वापरली तरच लोणचं जास्त काळ टिकतं. वर्षापेक्षा सुद्धा जास्त लोणचं टिकतं. आणि अशा प्रकारे तुम्ही हे लोणचं एका बरणीमध्ये, काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवू शकता किंवा एका चिनी मातीच्या बरणीमध्ये सुद्धा छान असं भरून ठेवू शकता. आणि एका भांड्यामध्ये सुद्धा तुम्ही असं छोट्या बरणीमध्ये सुद्धा रोजच्या खाण्यासाठी काढून ठेवायचे. आणि अशा प्रकारे मी रोज खाण्यासाठी एका बरणीमध्ये काढून ठेवलं आहे आणि त्यामध्ये मी हिंग घातला आहे. हिंगाची आपण बरणीला वाफ देऊन छान असं हिंग बरणीला लावल्यानंतर त्या बरणीमध्ये मी अशा प्रकारे हे लोणचं भरून घेतलं आहे आणि तुम्ही बघू शकता की लोणचं कसं तयार झालं आहे. आणि आपण वर्षभरासाठी स्टोअर करून ठेवण्यासाठी मोठ्या अशाच बरणीमध्ये भरून ठेवायचं आहे. आणि मी सुद्धा एका मोठ्या बरणीमध्ये हिंग टाकून अशा प्रकारे हिंग टाकून त्या बरणीला पूर्ण असा हिंग लावून घेतला आहेत आणि मगच यामध्ये लोणचं भरणार आहेत. हातानेच मी अशा प्रकारे बरणीला लावून घेतले आहेत आणि आपण जे लोणचं जे टाकणार आहे त्या अशाच प्रकारे मोठ्या बरणीमध्ये जर भरलं तर ते व्यवस्थित रोजच्या रोज हलवता पण येतं आणि ते मिक्स होतं. छान असं तयारसुद्धा होतं. खापासुद्धा मसाल्यामध्ये आणि तेलामध्ये सुद्धा छान अशा डीप होतात. म्हणून आपण मोठ्या जर बरणीमध्ये हे भरून ठेवलं तर लोणचं छान असं हलवता येतं. म्हणून अशा मोठ्याच बरणीमध्ये मी हे लोणचं भरून ठेवलं आहे. आणि जर आपल्याला ज्यावेळेस खायचं असतं त्यावेळेस आपण रोजच्या रोज खाण्यासाठी एका छोट्या बरणीमध्ये काढून ठेवायचं आहे आणि मगच तर अशा प्रकारे झणझणीत आणि टिकाऊ लोणचं अगदी सहज घरी तयार करता येतं. आणि योग्य प्रमाणात मसाले आणि स्वच्छता आणि यामुळे लोणचं दीर्घकाळ टिकतं. आणि प्रत्येक जेवणात खास चव तर आणतंच, पण पारंपरिक चव जपण्यासाठी ही रेसिपी नक्की करून बघा. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि तुमचा अनुभव मला जरूर सांगा. आणि वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितला याबद्दल धन्यवाद.